नमस्कार मित्रांनो, मी विजय कदम आपल्या सर्वांचं एज्युकेटिव्ह इंडिया ग्रुपमध्ये स्वागत करीत आहे। तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण सायक्लोन चक्रीय वादळ जे आहे ते काय आहे ते बघणार आहोत। आत्ताच बघा पश्चिम बंगालच्या भागामध्ये एम्फॉन नावाचं चक्रीय वादळ आलं होतं। आत्ता महाराष्ट्र आणि गुजरातच्या भागामध्ये अरबी समुद्रामध्ये निसर्ग नावाचं चक्रीय वादळ आहे। तर हे चक्रीय वादळ कसं तयार होत असतं हे एक आपण भौगोलिक दृष्टिकोनातून बघणार आहोत आणि त्याच्या संदर्भात जे महत्त्वाचे पॉइंट्स म्हणजेच हवेचा गुणधर्मापासून आपण चालू करणार। हवेचा गुणधर्म काय असतो, हवा कुठून कुठे वाहत असते इथून चालू करणार आहोत। त्याचबरोबर सायक्लोन वादळे चक्रीय वादळे का येतात आणि त्यांची निर्मिती कशा पद्धतीने होते ते बघणार आहोत। वादळांचे प्रकार जे आहेत, चक्रीय वादळांचे प्रकार कोणते कोणते आहेत ते बघणार आहोत आणि जगातील प्रमुख कोणती कोणती चक्रीय वादळं आहेत तेही बघणार आहोत। आणि प्रतिवादळ म्हणजे अँटी सायक्लोन पण म्हटलं जातं। तर हे अँटी सायक्लोन प्रतिवादळ काय आहे, आणखी महत्त्वाचे मुद्दे वाटतात ते मी तुम्हाला सांगणार आहे। तर चला आपण वन बाय वन बघू। बघा हवा ही कशापासून बनलेली असते, तर वेगवेगळ्या गॅसेसच्या मिश्रणापासून हवा तयार झालेली असते। ठीक आहे, आता या हवेच्या बाबतीमध्ये आपल्याला एक मुद्दा माहिती पाहिजे की हवेचा जो प्रवाह जो असतो हा जास्त दाबाच्या पट्ट्याकडून कमी दाबाच्या पट्ट्याकडे होत असतो। म्हणजे समजा एखाद्या ठिकाणी या ठिकाणी जर जास्त दाब असेल आणि या ठिकाणी जर कमी दाब असेल तर हवेचा प्रवाह हा जास्त दाबाकडून कमी दाबाकडे असणार आहे। आणि हा प्रेशर डिफरन्समुळे काय होते, हवा एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी प्रवाहित होत असते। म्हणजे आपल्याला इथं काय समजलं, जास्त दाबाकडून कमी दाबाकडे हवेचा प्रवाह असतो। हा कशामुळे होत असतो, तर प्रेशर डिफरन्समुळे होत असतो। म्हणजे हाय प्रेशर टू लो प्रेशर हवेचा प्रवाह असतो। सिंपल भाषेमध्ये त्याच्यामध्ये कोणताच रॉकेट सायन्स वगैरे काही नाही आहे। लो प्रेशरकडे हे हवेच्या बाबतीमधला आपला मुद्दा कळला। आता दुसरा मुद्दा काय देण्यात आलेला आहे बघा, हवा एका भागावरून दुसऱ्या भागाकडे जात असते माहिती आहे आपल्याला, पण याच्यामध्ये जो हवेचे वायुदाब जो आहे किंवा हवेचा दाब जो आहे त्याला एअर प्रेशर आपण म्हणतो। तर हे एअर प्रेशर कशाच्या आधारावरती मोजलं जातं, तर बॅरोमीटरच्या मार्फत हे एअर प्रेशर जे आहे ते मोजण्यात येतं। आता समजा एखाद्या ठिकाणी वादळाची परिस्थिती तयार झालेली आहे, जसं आज निसर्ग वादळाची परिस्थिती समजा महाराष्ट्र गुजरातच्या बॉर्डरवरती तयार झालेली असेल, तर हे इंडिकेट कसं केलं जाऊ शकतं, हे जे बॅरोमीटर जे आहे हे बॅरोमीटर त्याचं जे प्रेशर जे आहे बॅरोमीटरचं अचानक कमी होतं। म्हणजे समजा प्रेशर मोजण्याचं जे आपण म्हणू इन्स्ट्रुमेंट आहे त्याच्यामधलं प्रेशर अचानक कमी झाल्यास वादळाचे संकेत काय करत असतात, भेटत असतात, हे माहिती असून दे। आता वादळाचे संकेत भेटत असतात हे पण कळलं आपल्याला प्रेशर कमी झाल्यानंतर। त्याचबरोबर जास्त दाबाच्या पट्ट्याकडून कमी दाबाच्या पट्ट्याकडे काय करत असतं, हवेचा प्रवाह होत असतो। आता मुद्दा आला की ज्या वेळेला हवेचा प्रवाह होतो त्यावेळेला आणखी एक तुम्हाला माहिती पाहिजे की हवा जसजशी गरम होत जाते तसतशी हवा काय होत असते, तर वरती जात असते। का वरती जात असते, समजा हवेमध्ये जर पार्टिकल्स असतील, कूल म्हणजे थंड असे पार्टिकल्स असतील तर हवा जड असणार आहे। ती जड हवा असल्यामुळे ती जमिनीच्या लेवललाच असणार आहे। पण समजा जसं टेम्परेचर वाढत जाईल तसं जे याच्यामध्ये जे कूल पार्टिकल जे आहेत, थंड असे म्हणून पार्टिकल जे आहेत ते काय होतात, तर त्याचं वायूमध्ये रूपांतर होत चाललेलं आहे। त्यामुळे हवा हलकी होत जाते आणि ती हवा काय होते, तर वरती जात असते। ठीक आहे, म्हणजे आपल्याला तिसरा मुद्दा कळला की हवा जी आहे ही गरम झाल्यानंतर ती वरती जाते। आता नेक्स्ट आपण मुद्दा बघू, हवेचं म्हणजेच प्रेशर आणि टेम्परेचरचं रिलेशन काय आहे। प्रेशर म्हणजे दाब आणि टेम्परेचर म्हणजे तापमान। समजा प्रेशर जर वाढलं असेल तर ऑटोमॅटिक तापमान जे असतं ते कमी झालेलं असतं। बघा थंड हवेच्या ठिकाणी प्रेशर जास्त असतं आणि थंड हवेच्या ठिकाणी टेम्परेचर काय राहतं, कमी राहतं। ठीक आहे, आणि ज्यावेळेला ही अशी परिस्थिती असते त्यावेळेला आपल्याला माहिती आहे की साधारणतः हिवाळा चाललेला असतो। तेच जर आपण गरम हवेचं ठिकाण असेल, उदाहरणार्थ मी म्हणेन आत्ताचा जो उन्हाळा आहे या उन्हाळ्यामध्ये बघा प्रेशर कमी राहतं आणि टेम्परेचर काय असतं, तर जास्त असतं। आणि ज्या वेळेला प्रेशर कमी असतं त्यावेळेला आपण बघितलं की हे जास्त प्रेशरकडून कमी प्रेशरकडे हवा काय करत असते, तर प्रवाहित होत असते। म्हणजेच उन्हाळ्याच्या आजच्या दिवसामध्ये बघा आपल्याला दिसतंय की निसर्ग वादळ जे आहे आता अरबी समुद्रामध्ये तयार झालेलं आहे ते कशामुळे तयार झालं, तर अरबी समुद्रामध्ये कमी दाबाचा पट्टा तयार झाला। आता कमी दाबाचा पट्टा म्हणजे काय की या ठिकाणी अरबी समुद्रामध्ये प्रेशर कमी झालं होतं आणि सराउंडिंगचं टेम्परेचर वाढलेलं होतं आणि त्याच्यामुळे काय झालं, तर कमी दाबाचा पट्टा तयार झाला। असा
कमी दाबाचा पट्टा तयार झाला आणि या पट्ट्यामुळे काय झालं तर हवेचा प्रवाह हा जास्त दाबाकडून कमी दाबाकडे आला, या ठिकाणी आला. आता या ठिकाणी आल्यानंतर हवेने काय केलेले आहे, त्याच्या दिशा पण बदललेल्या आहेत आणि दिशा कशी झालेली आहे, अशी गोल गोल दिशा होत गेलेली आहे. का गेलेली आहे ते आपण बघणार आहोत. याला एक बल आहे, याला एक फोर्स आहे, कोरोलिसिस फोर्स असं म्हणतात, ते आपण बघू. पण त्याच्या अगोदर एक आणखी कॉन्सेप्ट समजून घेऊ की उष्णकटिबंधीय जो प्रदेश आहे, या उष्णकटिबंधीय प्रदेशामध्ये सर्वात जास्त आपल्याला काय आहे तर वादळांचा प्रकार पाहायला भेटत असतो या भागामध्ये. आता उष्णकटिबंधीय प्रदेश म्हणजे कोणता, आपल्याला माहिती आहे, ही आपली जर पृथ्वी विचारात घेतली तर पृथ्वीवरती सूर्यापासून जी अतिनील किरणे येतात डायरेक्टली विषुववृत्तावरती, इक्वेटर म्हणतो ना, विषुववृत्तावरती त्याच्या आसपास म्हणजे इथं जो असेल तर वरच्या साईडला जो कर्कवृत्त जो आहे आणि खाली जो आहे तो कोणता आहे तर मकर वृत्त आहे. या दोन्हींच्या भागामध्ये सर्वात जास्त उष्णता येत असते आणि जेवढी जास्त उष्णता असेल तेवढं जास्त काय असणार आहे, टेम्परेचर असणार आहे. आणि जेवढं जास्त टेम्परेचर असणार आहे तेवढं प्रेशर काय असणार आहे, कमी असणार आहे. आणि जेवढं कमी प्रेशर असणार आहे त्यावेळेला जास्त प्रेशरकडून कमी प्रेशरकडे काय होणार आहे तर हवेचा प्रवाह होणार आहे. त्यामुळेच या भागामध्ये बघा आपल्याला काय वादळांचा प्रकार पाहायला भेटत असतो. ठीक आहे, इथं आपल्याला टेम्परेचर प्रेशरचं रिलेशन कळलेलं आहे, कशा पद्धतीने प्रेशर आणि टेम्परेचर एकमेकांना इन्व्हर्सली प्रोपोर्शनल आहे ते आपण कळलेलं आहे. नेक्स्ट मुद्दा जो आहे आपण बघितला की कमी दाबाच्या जास्त दाबाच्या पट्ट्याकडून कमी दाबाच्या पट्ट्याकडे हवेचा प्रवाह होतो. पण हवा जी आहे त्यांची दिशा बघा चेंज करत आहे, अशी सर्क्युलर पद्धतीची दिशा हवेची होत आहे. मग ती क्लॉकवाईज असू दे किंवा काय काय वेळा ती काय असू शकते तर अँटी क्लॉकवाईज असते. आता म्हणजे घड्याळाच्या दिशेने असू शकते किंवा घड्याळाच्या विरुद्ध दिशेने असू शकते. आता हे होण्या पाठीमागचं कारण जे आहे ते आहे कोरोलिसिस फोर्स. समजा इथं आपण बघितलं, मी दाखवतो बघा, इथे दाखवलेलं आहे, आपली पृथ्वी घेतली तर पृथ्वीच्या या विषुववृत्ताच्या भागापासून आपण बघितलं तर इथं बघा या बाजूनं जर मी बघितलं तर ज्या वेळेला हवेचा प्रवाह असतो कुठल्या साईडला, मी म्हणेल इथं वरती कोणती बाजू आहे तर याला उत्तर गोलार्ध असं म्हटलं जातं, खायची आहे त्याला दक्षिण गोलार्ध म्हटलं जातं. ज्या वेळेला उत्तर गोलार्धाचा विचार केल्यास या ठिकाणी जे कोरोलिसिस फोर्सच्या मार्फत जी हवेची दिशा जी असते ही माझी जी बाजू आहे तो जो उभा आहे ना, माझ्या बाजूच्या काय असणार आहे तर उजव्या दिशेने हवा जाणार आहे. ज्यावेळेला हवाची उजव्या दिशेने जाईल त्यावेळेला ती उत्तर गोलार्धामध्ये हवेचा प्रवाह असणार. मी म्हणतो समजा अशी हवा आलेली आहे जास्त प्रेशर करून कमी प्रेशरकडे, म्हणजे हाय प्रेशरकडून लो प्रेशरकडे आलेली आहे. त्यावेळी तिची जी दिशा जर अशी वरती जात असेल, अशी फिरून परत अशी येत असेल, म्हणजेच घड्याळाच्या विरुद्ध दिशेला जात असेल तर हे कुठं होतं, हे उत्तर गोलार्धामध्ये आपल्याला हे पाहायला भेटत असतं. तेच जर आपण दक्षिण गोलार्धामध्ये विचार केल्यास, दक्षिण गोलार्ध म्हणजे या ठिकाणी विचार केल्यास या कोरोलिसिस फोर्समुळे, याला कोरोलिसिस इफेक्ट असं म्हणतात, याच्यामुळे काय होतं तर हवेची दिशा जी आहे ती क्लॉकवाईज असते, म्हणजेच थोडक्यात घड्याळाच्या काट्यांच्या प्रमाणे असते. आणि मी जर इथून बघितलं, इथून वरच्या साईडवरून बघितलं तरी ही जी दिशा असणार आहे माझ्या बाजूने जर विचार केला वरच्या साईडने तर ही लेफ्ट असणार आहे आणि ही काय असणार आहे तर राईट दिशा माझ्यासाठी असणार आहे. म्हणजे थोडक्यात आपल्याला काय कळलं बघा की उत्तर गोलार्धामध्ये कोरोलिसिस फोर्समुळे हवेची जी दिशा असणार आहे ती दिशा कशी असणार आहे तर अँटी क्लॉकवाईज असणार आहे. इथं अँटी क्लॉकवाईज असणार आहे आणि इथं कशी असणार आहे तर क्लॉकवाईज असणार आहे दक्षिण गोलार्धामध्ये क्लॉकवाईज. म्हणजे बघा मी इथं दाखवलेलं आहे बघा, उत्तर गोलार्धाचा विचार केल्यास हवा जी आहे हाय प्रेशर कडून लो प्रेशरकडे जात आहे. लो प्रेशरकडे जात असताना हवेची दिशा कशी असणार आहे तर अशी असणार आहे, म्हणजेच कुठे असणार आहे तर अँटी क्लॉकवाईज असणार आहे. ती अशी आपल्याला पाहायला भेटणार आहे आणि दक्षिण गोलार्धात असेल तरी अशी असणार आहे. आता म्हणजेच याच्यातून काय कळलं की ज्या वेळेला उत्तर गोलार्धामध्ये आपल्याला सायक्लोन म्हणजेच चक्रीय वादळ पाहायला भेटतात त्यावेळेला त्या हवेची जी दिशा असणार आहे ती अशी असणार आहे. ठीक आहे, आणि जर ते आपण दक्षिण गोलार्धामध्ये बघितलं तर हवेची दिशा कशी असणार आहे तर अशी असणार आहे. हा दोन्हींच्या मधला फरक आहे, थोडा समजून घ्या. ठीक आहे, आता नेक्स्ट मुद्दा जो आहे इथं जो वादळी वाऱ्यांच्या प्रकारांच्या बाबतीमध्ये मला सांगायचं आहे. एकूण 2 प्रकारचे वादळी वाऱ्याचा प्रकार आहे.
एक म्हणजे उष्ण कटिबंधीय प्रदेशामधील चक्रवात किंवा चक्रीय वादळ म्हणतात आणि शीतोष्ण कटिबंधीय प्रदेशातील चक्रवात म्हटलं जातं. आता उष्ण कटिबंधीय आहे हा प्रदेश, जे कर्कवृत्त आणि मकर वृत्तामधला जो भाग असतो त्याला उष्ण कटिबंधीय प्रदेश असा म्हटला जातो. आणि हा उष्ण कटिबंधीय प्रदेशामध्ये जे वादळ होतात त्याला उष्ण कटिबंधीय चक्रवात किंवा चक्रीय वादळ असं म्हटलं जातात. त्याचबरोबर इथून कर्कवृत्त ते इकडच्या साईडला म्हणजे 66.5 डिग्री सेल्सिअसला विचार केल्यास इथं म्हणजे हा जो भाग आहे तो आणि इथला हा जो भाग आहे तो याला शीतोष्ण कटिबंधीय चक्रीय वादळे असे म्हटले जातात, कारण हा शीतोष्ण कटिबंधीय काय तर प्रदेश आहे. इथं आपल्याला वादळांचे प्रकार समजलेले आहेत. आता नेक्स्ट मुद्दा जो आहे या मुद्द्यामध्ये तुम्हाला माहिती पाहिजे की अँटी सायक्लोन म्हणजे प्रतिचक्रीय वादळ कशाला म्हटलं जातं. सिंपल गोष्ट आहे, मगाशी आपण बघितलं की सेंटरला लो प्रेशर असतं, वादळ ज्या वेळेला आलं असतं त्याच्यामध्ये जे असे कमी प्रेशर असतं, बाहेरून हाय प्रेशरची हवा आत येत असते, त्यामुळेच काय होत असतं तर असे सर्कल्स वगैरे तयार होत असतात. तेच जर अँटी सायक्लोनचा विचार केला तर याच्यामध्ये मधी म्हणजे मिडलला काय असतं तर हाय प्रेशर असतं आणि बाहेरच्या साईडला लो प्रेशर असतं, त्यामुळे हवेची दिशा जी असते ती चारी बाजूला असते. त्यामुळेच बघा ज्या वेळेला अँटी सायक्लोन असतं त्यावेळेला पूर्णपणे आकाश वगैरे स्वच्छ आपल्याला पाहायला भेटत असतं. आणखी एक मुद्दा, ज्या वेळेला सायक्लॉन म्हणजे चक्रीय वादळ आलेलं असतं त्याचा जो सेंटरचा जो भाग आहे त्या सेंटरच्या भागाला चक्रीय वादळाचा डोळा असं म्हटलं जातं, सायक्लॉन आय असं म्हटलं जातं. आणि या सेंटरच्या भागामध्ये इथं जो हा भाग दिसत आहे ना या भागामध्ये कोणत्याही प्रकारचा पाऊस पडत नाही, हे पण माहिती असणं गरजेचं आहे. आता वेगवेगळ्या ठिकाणी चक्रीय वादळाला वेगवेगळी नावं देण्यात आलेली आहेत, ते आपण बघू वन बाय वन कोणती कोणती आहे. बघा हा वरचा जो आहे तो उत्तर अमेरिका, हा दक्षिण अमेरिका आहे. या दोघांच्या मध्ये बघा इथं टोर्नॅडो नावाचं वादळ येतं, नाव पण लक्षात असेल टोर्नॅडो. का लक्षात ठेवा, बघा जगातील सगळ्यात जास्त नुकसान करणारं वादळ जे आहे ते टोर्नॅडो आहे. आता हे कॅरेबियन सी जो आहे, कॅरेबियनचा जो समुद्र जो आहे ह्या कॅरेबियन समुद्राच्या या ठिकाणी टोर्नॅडो वादळ येत असतं. टोर्नॅडो वादळ आहे. आणि हे जर टोर्नॅडो वादळ ज्या वेळेला उत्तर अमेरिकेच्या जमिनीच्या भागावरती जातं त्याला टोर्नॅडो विली असं म्हटलं जातं. टोर्नॅडो विली असं म्हणण्यात येतं. ठीक आहे, हे माहिती असून दे. टोर्नॅडोच्या बाबतीमध्ये अटलांटिक समुद्राचा जो उत्तरेकडचा भाग राहतो याच्यामध्ये जे वादळ येत असतात त्याला हरिकेन वादळ असं म्हटलं जातं. पण अटलांटिक समुद्राचा हा जो दक्षिणेकडचा भाग आहे या वादळाला या भागामध्ये नो सायक्लोन झोन असं म्हणतात. या ठिकाणी कोणत्याही प्रकारचं वादळ येत नाही. आफ्रिका खंडाच्या पश्चिम साईडला आणि दक्षिण अमेरिका खंडाच्या इकडे पूर्व साईडला या भागामध्ये कोणत्याही प्रकारचं वादळ येत नाही. नो सायक्लोन झोन असं म्हटलं जातं. इथं भारताच्या बाबतीमध्ये हा आपला इंडिया, भारताच्या बाबतीमध्ये विचार केल्यास इथं बघा सायक्लोन म्हटलं जातं, चक्रीय वादळ असं म्हटलं जातं. हा आपला अरबी समुद्र आहे, हा बंगालचा उपमहासागर आहे आणि हा आपला काय तर हिंदी महासागर आहे. ऑस्ट्रेलियाचा विचार केल्यास ऑस्ट्रेलियाच्या उत्तर पश्चिम भागामध्ये विली नावाचं काय असतं तर वादळ असतं. ठीक आहे, या वादळाचं नाव माहिती असून दे. ऑस्ट्रेलियाच्या भागामध्ये विली. आणि इकडे चायना आणि जपानच्या भागामध्ये जे वादळ असतं की जे आपण म्हणू पॅसिफिक महासागरामध्ये येत असतं त्याला टायफून असं म्हटलं जातं. हे टायफून जे आहे या भागामध्ये सर्वात जास्त वादळांची प्रखरता आपल्याला पाहायला भेटते, कारण हा जो भाग आहे तो रिंग्स ऑफ फायरच्या एरियामध्ये येत आहे. हा इथून असा भाग घेतला, हा इथून आणि इकडून इकडे राहिलेला आहे तो इथं आपल्याला पाहायला भेटेल. कारण काय आहे तर मी पूर्ण नकाशा हा उलगडलेला आहे त्यामुळे हा निम्मा भाग इकडचा आहे. हा रिंग्स ऑफ फायरचा भाग आहे. या भागामध्ये काय राहतं तर भूकंपाचं प्रमाण त्याचबरोबर वादळांचं प्रमाण खूप जास्त असतं. ठीक आहे, तर हे महत्त्वाचे पॉइंट्स आहेत वादळाच्या बाबतीमध्ये, व्यवस्थित नोट डाऊन करून घ्या. ओके, मी तर थांबतो. व्हिडिओ आवडले असेल लाईक शेअर सबस्क्राईब नक्कीच करा. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भारत, वंदे मातरम.